नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक। 21 मोदकाच्या साहित्याचं अचूक प्रमाण आपण पाहणार आहोत। त्याबरोबरच तुम्हाला जर मोदक वळता येत नसेल तर काय करायचं, साच्यामध्ये मोदक कसा बनवायचा, त्याबरोबरच वेगवेगळ्या आकाराचे मोदक आज आपण बनवणार आहोत। चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया। उकडीचे मोदक सगळ्यात आधी आपण सारण तयार करूया। तर इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवली आहे। यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे। नेहमीचा जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्याने मी इथे 1 चमचा तूप घातले। यानंतर इथे 1 वाटी गूळ घ्यायचा आहे। गूळ मी चिरून घेतला आहे। या वाटीनेच मी सगळं साहित्य मोजून घेणार आहे। नेहमीची आपली घरातली जी रेग्युलर वाटी असते त्या वाटीने इथे मी हे सगळं साहित्य मोजते। या प्रमाणामध्ये आपले 21 मोदक व्यवस्थित तयार होतील। गूळ चिरून घेतल्यामुळे पटकन वितळतो। गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे आणि असं हे मिक्स करत राहायचं आहे। 1 ते 2 मिनिटांमध्ये गूळ विरघळायला सुरुवात होते। तर इथे पहा गूळ वितळायला लागला आहे। आणखी 1 मिनिट याला आपण असंच ढवळत राहूया। तर पहा इथे आता गूळ पूर्ण विरघळला आहे। आता यामध्ये खोबरं घालायचं आहे। 1 वाटी गुळासाठी इथे आपल्याला 2 वाट्या खोबरं घालायचं आहे। खोबरं मी इथे किसून घेतलं आहे आणि खोबरं वाटीमध्ये भरताना जास्त दाबून भरलेलं नाही आहे, हलक्या हातानेच भरलं आहे। इथे मी 1 मोठा नारळ किसून घेतला आहे। आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। खोबरं आणि गूळ सगळं छान इथे पहा मिक्स झालं आहे, एकजीव झालं आहे। आणखी 1 मिनिट याला आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे हे पूर्ण ड्राय होईल। यामध्ये अजिबात पाणी किंवा ओलसरपणा राहणार नाही। तर पहा इथे आता हे आपलं स्टफिंग किंवा सारण तयार झालं आहे, पूर्ण ड्राय झालं हे। आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये वेलची पूड घालायची आहे। त्याबरोबरच इथे मी जायफळ किसून घेतलं होतं ते यामध्ये घालते। मिक्स करूया। स्टफिंग तयार झालं आहे। आता आपण पीठ उकडून घेऊया किंवा पिठाची उकड काढून घेऊया। तर इथे पहा मी गॅसवरती कढई गरम करत ठेवले। त्याच वाटीने इथे आता 1 वाटी मी पाणी घातलं आहे आणि 1 वाटी मी इथे दूध घालते। दूध घातल्यामुळे आपले मोदक अगदी पांढरे शुभ्र होतात। तुम्ही दोन्ही वाट्या पाणी इथे वापरू शकता किंवा 2 वाट्या दूध वापरलं तरी चालेल। आता यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे। आपण यामध्ये मीठसुद्धा घालणार आहोत, पण इथे आपण दूध वापरले त्यामुळे मीठ आत्ता घालायचं नाही आहे। यामध्ये मीठ आपण नंतर घालू। तर इथे पहा 1 चमचा यामध्ये मी तूप घालते आणि यानंतर आता याला उकळी काढून घ्यायची आहे। याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला तांदळाची पिठी घालायची आहे। तर 2 वाट्या आपलं लिक्विड आहे, त्यासाठी 2 वाट्या इथे तांदळाची पिठी आपण घालणार आहोत। आता तांदळाची पिठी तुम्ही रेडीमेड जी मार्केटमध्ये आता सहज उपलब्ध असते मोदकाची पिठी ते तुम्ही वापरू शकता, किंवा मग इथे मी आंबेमोहर तांदूळ घेतला, तो स्वच्छ धुवून घेतला 2 वेळा। त्यानंतर मी पूर्ण त्याला सुकवून घेतलं आणि नंतर ते मी दळून आणलं। तर तुम्ही आंबेमोहर तांदूळ इथे मोदकाच्या पिठीसाठी वापरू शकता, त्यामुळे मोदक खूप छान होतात, किंवा मग तुम्ही रेडीमेड पीठ वापरू शकता। आता पहा मी गॅस बंद केला। गॅस बंद केल्यानंतर हे सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। पाण्यामध्ये पीठ घातलं की लगेच गॅस बंद करायचा आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं। आता यावरती झाकण ठेवायचं आणि असंच हे 5 मिनिटं ठेवून द्यायचं आहे, म्हणजे पीठ आतल्यात शिजेल। तर इथे पहा ही आपली उकड तयार झाली आहे। आता हे आपण एका परातीमध्ये काढून घेऊया।
आता ही उकड खूपच गरम आहे, त्यामुळे एखाद्या वाटीने किंवा अशा तांब्याने आपल्याला हे असं प्रेस करून असं मळून घ्यायचं आहे. यानंतर हे थोडंसं आपण कोमट करून घेऊ, म्हणजे आपल्याला हाताने मळता येईल. ही उकड आता कोमट झाले. आता मी हाताने ही मळून घेते. आता आपल्याला यामध्ये पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आहे, फक्त हाताला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे, हाताला पीठ चिटकू नये म्हणून. आणि आता हे आपल्याला 8 ते 10 मिनटं मळून घ्यायचं आहे. उकड आपण जितकी चांगली मळू तितके आपले मोदक किंवा मोदकाची जी पारी आहे ती छान होईल आणि त्याला कळ्यासुद्धा आपल्याला छान पाडता येतील. मोदकाला आकार खूप छान देता येईल. इथे पहा हाताच्या तळव्याने मी असं हे प्रेस करून मळून घेते. तर इथे मी उकड सॉफ्ट होईपर्यंत मळून घेतली. आता हे पीठ आपलं किंवा ही उकड तयार झाली आहे का हे पाहायचं कसं, तर पहा हातामध्ये मी गोळा घेतला आणि असा हा मळून घेतला हातावरती. तर इथे पाहू शकता कडा अजिबात याच्या फाटलेल्या नाही आहेत. अगदी व्यवस्थित असा गोळा हा तयार झाला आहे, म्हणजे आपली उकड अगदी मस्त झाली आहे आणि याचे आपले मोदकसुद्धा खूप छान होतील. तर आपलं स्टफिंग तयार आहे, याबरोबर स्पीडसुद्धा तयार आहे. आता आपण मोदक तयार करूया. तर सुरुवातीला मी तुम्हाला पारंपरिक आपण जो हाताने वळून मोदक बनवतो तो बनवून दाखवते. तर इथे मी एक गोळा घेतला आहे. आता आपल्याला याची पारी तयार करायची किंवा वाटी तयार करायची, तर ती कशी करायची ते तुम्हाला मी दाखवते. तर पहा एक गोळा घेतला, असा चपटा करून घेतला. आता कडेने अंगठ्याने, दोन्ही अंगठ्याने असं याला प्रेस करत जायचं आहे आणि पातळ पातळ असं करत जायचं आहे. पहा सेंटरला जे पीठ दिसतं आहे ते आपल्याला प्रेस करून असं ही पातळ अशी वाटी तयार करून घ्यायची आहे. हाताला तुम्ही थोडंसं तेल लावून घेऊ शकता. पहा अंगठ्याने सेंटरला प्रेस करत मी ही अशी वाटी तयार करून घेतली. तुम्हाला अशी जर वाटी किंवा पारी तयार करता येत नसेल तर कसं काय करायचं ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर यामध्ये आता 1 ते 1.5 चमचा स्टफिंग भरायचं आहे आणि आता याला कळ्या पाडायच्या. तर पहा असं याला 2 बोटांच्या साहाय्याने अशी पहा कळी पाडायची आणि ही कळी अशी खालपर्यंत पाडायची, म्हणजे मोदक दिसायला खूप छान दिसतो. तर अशा तुम्ही 11 किंवा 21 कळ्या पाडू शकता. जवळजवळ पाडायच्या कळ्या. तर अशा पद्धतीने इथे मी कळ्या पाडल्यात. आता याला असं सगळ्या कळ्या एकत्र करायच्यात, हलक्या हाताने करायच्या आणि एखादी कळी जर अशी फोल्ड झाली तर तिला सरळ करून घ्यायचं आहे. हलक्या हाताने प्रेस करत सगळ्या कळ्या अशा जुळवून घ्यायच्या आहेत. हातावरती गोल फिरवत असा मोदकाला आकार द्यायचा आहे. एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आहे. तर पाहू शकता मस्त असा आपला मोदक तयार झाला आहे. आता याच्या कळ्या आणखी उठून दिसाव्या यासाठी चमचा घ्यायचा आहे आणि चमच्याने कळ्यांना असा आकार द्यायचा आहे. तर पहा अगदी मस्त असा आपला मोदक तयार झाला आहे. आता जर तुम्हाला अशी पारी तयार करता येत नसेल तर काय करायचं ते पाहूया. तर इथे पहा मी एक गोळा घेतला आहे. आता इथे आपण ही पारी लाटण्याने लाटून घेणार आहोत. तर इथे मी तेल लावून घेतलं आहे. पातळ अशी पारी लाटून घ्यायची आहे. आता याला आपण जशा साडीला मिऱ्या पाडतो त्या पद्धतीने असे फोल्ड करायचे आहेत, सगळीकडून करून घ्यायचे. तर पहा असं जवळून मी तुम्हाला दाखवते.
असे याला सगळीकडून फोल्ड करून घ्यायचे आहेत. ओके, आता यामध्ये सारण भरायचं आहे आणि आता सगळ्या कळ्या अशा जुळवून घ्यायच्या आहेत आणि एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आहे. आता चमच्याने असं पहा याला आकार देऊया. तर अशा पद्धतीने पहा, पारी जरी बनवता येत नसेल तरीही अशा पद्धतीने तुम्ही मोदक वळवू शकता. आता इथे मी तुम्हाला आणखी एक वेगळ्या आकाराचा मोदक दाखवते. आधी मी मोदक बनवून घेतला. आता प्रत्येक कळीखाली असं अंगठ्याने प्रेस करायचं आहे. पहा, प्रत्येक कळीच्या खाली अंगठ्याने असा याला आकार द्यायचा आहे. खूप वेगवेगळ्या आकाराचे मोदक तुम्ही बनवू शकता. ते इथे पहा, वेगळ्या डिझाईनचा मोदक मी तयार केला आहे. इथे आपण आता फुलाच्या आकाराचा मोदक बनवूया. तर इथे पहा, मी पारी तयार करून घेतली आणि याला इथे आता पहा अशा पद्धतीने फक्त 5च याला कळ्या करून घ्यायच्या आहेत आणि या सगळ्या कळ्या अशा जुळवून घ्यायच्या सेंटरला. आता प्रत्येक कळी अशी फोल्ड करायची आहे आणि फुलाच्या पाकळीप्रमाणे त्याला आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने असं प्रेस करून पाकळी बनवायची आहे. तर असा आपला पहा हा फुलांच्या आकाराचा मोदक तयार झाला. सेंटरला मी लवंग लावून घेणार आहे. तर अशा पहा वेगवेगळ्या आकाराचे मोदक इथे मी तयार केलेत. इथे मी वेगवेगळ्या आकाराचे मोदक बनवलेत. तर पाहू शकता. आता साच्यामध्ये मोदक कसा बनवायचा ते आपण पाहूया. तर इथे मी मोदकाचा साचा घेतला आहे. याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. बंद करायचा आहे साचा. आता यामध्ये पिठाचा गोळा घालायचा आहे. आणि सगळीकडे असं पीठ लावून घ्यायचं आहे. मध्ये पोकळ करायचं आहे म्हणजे त्यामध्ये आपण सारण भरू शकतो. यामध्ये आता हातानेच सारण भरूया म्हणजे व्यवस्थित आपल्याला भरता येईल. आणि आता हे असं बंद करायचं आहे. पीठ लावून घ्यायचे वरून. तर हा पहा साच्यामध्ये सुद्धा अगदी मस्त असा मोदक तयार होतो. मोदक तयार करून घेतलेत. आता आपण हे वाफवून घेऊया. तर इथे मी चाळण घेतले, तेलाने ग्रीस करून घेतले. यामध्ये सगळे मोदक काढून घ्यायचे आहेत. इथे मी वेगवेगळ्या आकाराचे मोदक बनवले म्हणून माझे इथे 17 ते 18 मोदक तयार झाले. तुम्ही सगळे एका आकाराचे मध्यम आकाराचे जर मोदक बनवले तर 21 मोदक सांगितलेल्या साहित्यामध्ये व्यवस्थित बनतात. आता इथे मी गॅसवरती पाणी गरम करत ठेवलं होतं. त्यावरती चाळण ठेवली आणि झाकण ठेवून 7 ते 8 मिनटं मोदक वाफवून घेतले. तर इथे मोदक पहा वाफवून तयार झालेत. गॅस बंद करायचा आहे. तर गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक तयार झालेत. साहित्याचं अगदी अचूक प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. उकड कशी काढायची, सारण कसं बनवायचं, पारी बनवता येत नसेल तर कशी पारी बनवायची आज आपण पाहिले. तर अगदी मऊ लुसलुशीत असा हा मोदक तयार झाला आहे. नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.